आणि यानंतर आपण पुन्हा नागपूरमध्ये जाऊयात। नागपुरातल्या पारडी भागात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला। 2 दिवसांपूर्वी कापसी भागातही बिबट्या दिसला होता आणि सध्या आपण जी दृश्य लाईव्ह पाहतोय ती या पारडी परिसरातलीच आहेत। या बिबट्याला पकडण्याचे गेल्या 2-1 तासांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। काही वेळापूर्वीची ही दृश्य ज्यावेळी बिबट्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच्या आधीच त्याला डाट मारण्यात आलेला आहे। त्यामुळे तो औषधाच्या गुंगीमध्ये होता आणि त्याचा प्रयत्न सफल होऊ शकलेला नाही। जसं आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्याला सांगत होते की आधी बिबट्याला डाट मारण्यात आला, पण तरी सुद्धा तो अत्यंत अडगळीच्या भागामध्ये लपून बसलेला होता आणि त्यामुळे बिबट्याला हेतुपुरस्सर तिकडून डिस्टर्ब करण्यात आलं। त्यानंतर बिबट्या काहीसा आक्रमक झालेला देखील आपण पाहिला आणि त्या भागातून बाहेर येऊन त्याला भिंती पलीकडे असलेल्या अधिकाऱ्यांवरती झडप घालण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याची ती उडी पुरेशी ठरली नाही। तिथून तो दुसऱ्या घराच्या सज्जावर गेला आणि तिथून आणखी एक 15 फूट उंच उडी मारून तो दुसऱ्या गच्चीवर जाण्याच्या प्रयत्नात होता, पण औषधाची गुंगी असल्यामुळे त्याचा हा प्रयत्न सफल होऊ शकलेला नाही। बिबट्याला पकडण्यात आले, दृश्य आपण पाहूया। तर बिबट्याला पकडण्यात आलेला आहे। वन अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत। हा बिबट्या मानवी वस्तीमध्ये आलेला होता आणि त्यानं आज सकाळी 2 ते 3 जणांवर हल्ला देखील केलेला होता। त्यांना जखमी केलेलं होतं। त्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पण राज्यभराचा विचार केला तर मानवी वस्तींमध्ये बिबट्याचा वाढता वावर ही अत्यंत चिंतेची बाब बनलेली आहे। अधिवेशनात देखील हा प्रश्न मांडला गेलेला होता। काल या प्रश्नावरती चर्चा झाली। आता सरकारी पातळीवरती काय प्रयत्न केले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय, बिबट्या पकडला पाहिजे तो तर बिबट्याला पकडण्यात आलेला आहे आणि आता वन विभागाच्या गाडीतून बिबट्याला वन अधिवासामध्ये सोडलं जाईल आणि आता सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडलेला आहे, कारण गेल्या 1.5 तासापासून या बिबट्यानं या पारडी परिसरामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता। पण वन अधिकाऱ्यांनी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न बिबट्याला पहिले बेशुद्ध केले आणि त्यानंतर आता त्याला पकडण्यात आलेला आहे। त्यामुळे आसपासच्या परिसरातल्या नागरिकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडलेला आहे।